आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड शहरात इलेक्ट्रिक वस्तूचं दुकान फोडलं, 36,000चा माल लंपास। कोकण रेल्वे हाऊसफुल, मुंबईला निघालेले चाकरमानी संतापले। ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाप लेकावर गुन्हा। 57 ग्रामपंचायती स्वखर्चाने उभारणार गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आणि दापोलीत फुलला स्ट्रॉबेरीचा मळा। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड शहरातील पानगल्ली परिसरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 36,000 रुपयाचा ऐवज लंपास केलाय। चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी सापळा लावलाय, परंतु पोलिसांना अद्याप चोरट्यांचा माग लागलेला नाही। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खेड शहरातील पानगल्ली येथे गणेश गिल्डा यांच्या मालकीचं गणेश इलेक्ट्रिकल्स हे दुकान आहे। शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी गणेश गिल्डा हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले। आज सकाळी ते पुन्हा दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना आपल्या दुकानाच्या शटरचं टाळं तोडलेल्या अवस्थेत दिसून आलं। त्यांनी दुकानाची पाहणी केली असता दुकानातील 3 LED टीव्ही चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं। शिमगोत्सवाची सांगता आणि संगमेश्वरच्या जागमाता देवीच्या शिंपडे उत्सवानंतर मुंबईतून शिमगोत्सवासाठी आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील मांडवी एक्सप्रेसला तुफान गर्दी झाली। खेड स्थानकावर गाडीचे दरवाजेच न उघडल्याने तिकीट काढलेल्या प्रवाशांना तिकिटाचा परतावा घेऊन खासगी वाहनाने मुंबईची वाट धरावी लागली। चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गेरा-रसाळगड भराडेवाडी येथील बाप लेकावर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। सुरेश कदम आणि त्यांचा मुलगा या प्रकरणात संशयित आरोपी आहेत। अनंत घाग यांच्या तक्रारीनुसार सुरेश कदम यांची गावठी दारूची हातभट्टी उत्पादन शुल्क खाते आणि पोलिसांनी उद्ध्वस्त केली होती। ही कारवाई अनंत घाग यांच्या तक्रारीवरूनच केल्याचा सुरेश कदम यांना संशय असून या संशयातून ते आणि त्यांच्या मुलाने अनंत घाग यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली। घाग यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुरेश कदम आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। स्वउत्पन्न असलेल्या जिल्ह्यातील मोठ्या 57 ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प राबवण्यात येतोय। या प्रकल्पामुळे गावातच सेंद्रिय खत निर्मिती होऊन त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होणार आहे। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्यात येते। जिल्ह्यात स्वच्छतेवर भर देत असतानाच ग्रामीण भागातील जीवन रोगराईपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। यासाठी घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून कचऱ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत। दापोली तालुक्यातील नांदते बौद्धवाडीतील निलेश तांबे या तरुणाने दापोलीत स्ट्रॉबेरीचा मळा फुलवून मेहनत करण्याची तयारी असेल तर काहीही करता येतं हे दाखवून दिलंय। त्याची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती। मुंबईतील नोकरी सोडून गावात आलेल्या निलेशने आधुनिक पद्धतीने शेती करून भात नाचणीचं खरीप पीक घेतलं। रब्बी हंगामात त्याने कलिंगड, स्ट्रॉबेरी, काकडी, मिरची, भोपळा ही पिकं घेऊन 5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय। निलेशच्या या कर्तृत्वाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। सुधारित बियाणांचा वापर करून आधुनिक पद्धतीनं त्याने मोठ्या कष्टाने शेती केली। सेंद्रिय कलिंगड शेतीतून त्याला 3 लाख रुपयाचा नफा झाला असून एका वर्षात तांबे कुटुंबीय 2.5 एकर शेतीतून लखपती झाले। दिनांक 29 ते 31 मार्च 2019 रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप सन 2018-19 या स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वेदा सुयोग जाधव आणि रुचा विश्वजित मोहिते यांनी बहुमोल यश संपादन करून आपलं आणि प्रशालेचं नाव गौरवित केले। सदरच्या राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप स्पर्धेत राज्यभरातील सुमारे 150 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता। 8 वर्षाखालील वयोगटामध्ये वेदा जाधव हिने रिदमिक जिम्नॅस्टिक रोप प्रकारात सुवर्ण पदक, तर रुचा मोहिते हिने रिदमिक जिम्नॅस्टिक हुक प्रकारात कांस्य पदकास गवसणी घालून आपलं आणि प्रशालेचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उंचावलंय। त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक आणि पदक देऊन गौरवण्यात आलं। वरील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड आणि संपूर्ण खेड शहरामध्ये आनंदाचं वातावरण आहे। वरील यशस्वी जिम्नॅस्टिकपटूंना जिम्नॅस्टिक या खेळाचे मार्गदर्शक शिक्षक गौरव आमरे आणि संघ व्यवस्थापक सौ शीतल घाणेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तालुक्यातील मुरडे येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं तसेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री स्वामी समर्थांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच भाविकांनी पालखी नाचवली।
यावेळी असंख्य भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ या संस्थेच्या 75 वर्ष पूर्ण झाल्याने या कार्यक्रमाच्या अमृत महोत्सवाचा औचित्य साधून आमची 75 या स्मरणिकेचं प्रकाशन सोहळा मुंबई प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडला असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, भीमरावजी आंबेडकर, आनंदराजजी आंबेडकर, सुधाकर सुराडकर, संजय कापसे, राजरत्न तांबे, रविउदय जाधव, राजेश घरत तसेच खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे सर्व हितचिंतक उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक हळदे आणि संदीप तांबे यांनी केलं। युवा सेना सचिव आणि शिवसेनेचे स्टार प्रचारक वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाड येथे युवा सेना रायगड लोकसभा मतदारसंघासाठी सभा झाली। या प्रसंगी युवा सेना रत्नागिरी जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, रायगड जिल्हाधिकारी विकास गोगावले, सुधीर ठाणे आणि युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिद्द क्रीडा मंडळ कळंबणी आयोजित खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक 5 आणि 6 एप्रिल 2019 रोजी झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे संघ विजेता तर भैरवनाथ क्रीडा मंडळ चिचघर उपविजेता ठरला। अष्टविनायक तिसंगी संघाला तृतीय तर जय गणेश खेड संघाला चतुर्थ क्रमांक मिळाला। स्पर्धेचं उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष राजाराम हंबीर, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे दाजी राजगुरू, खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य सुभाष आंबेडे, अमोल दळवी, तंटामुक्त अध्यक्ष विष्णू कदम, उपसरपंच अनंत गुरव, शांताराम बुवड, विलास हंबीर, अनंत गोले यांच्या उपस्थितीत पार पडला। भैरवनाथ क्रीडा संघातील सिद्धेश शिंदे आणि रत्नाकर पवार यांनी उत्कृष्ट पकडीवरून आणि साहिल दळवी खोलवर चढाई करून कडवा प्रतिकार केला, तर काळकाई भरणे संघातील शुभम बिरजे आणि उत्कृष्ट चढाई राकेश बेकर याची मिळालेली साथ आणि आशिष शिंदे, सुजित शिंदे यांच्या उत्कृष्ट पकडीच्या जोरावर स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं। विजेत्या आणि उपविजेत्या संघांना रोख रक्कम 7,777 आणि 5,555 तसंच चषक देऊन गौरवण्यात आलं। तृतीय आणि चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी 1,111 आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलं। स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई भरणे संघातील शुभम बिरजे आणि चिचघर संघातील प्रसाद लोगडे याला उत्कृष्ट पकड बक्षीस म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। स्पर्धेचे बक्षीस वितरण विलास हंबीर, राजाराम हंबीर, अनंत गुरव यांच्या हस्ते झाले। स्पर्धेला खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार संजयराव कदम, तालुका अध्यक्ष सतीश चिकणे, सल्लागार आत्माराम बैकर, रवींद्र बैकर, तुषार सापटे, माजी उपाध्यक्ष सतीश चव्हाण यांची उपस्थिती लाभली। स्पर्धा यशस्वीतेसाठी भाई हंबीर, रोशन हंबीर, अंकुश हंबीर, अशोक हंबीर आणि त्यांचे सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली। स्पर्धेचे निरीक्षक म्हणून अनंत हंबीर, पंचप्रमुख म्हणून सुभाष आंबेडे, तर पंच म्हणून दाजी राजगुरू, अमोल दळवी, मधुकर शिंदे, सुजित फागे, प्रभू हंबर्डे यांनी काम पाहिलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ताराम हंबीर यांनी केलं। स्पर्धा यशस्वी संपन्न केल्याबद्दल आयोजक, नियुक्त पंच, खेळाडू यांचं खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष सतीश चिकणे यांनी अभिनंदन केलं। क्षुल्लक चेष्टा मस्करी केल्याचा राग मनात धरून तिघांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी तब्बल 7 जणांना रविवारी गुहागर पोलिसांनी अटक केली आहे। मौजे जानवळे येथील शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला। याबाबतची फिर्याद उत्तम पवार यांनी गुहागर पोलिसात दिली। दराप्पा रानगट्टी, विजय रानगट्टी, हनुमंत रानगट्टी, शरद खोत, अमृत येडवे, अशोक गगनमले, दशरथ येडवे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील 2800हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मानवी साखळी उभारत भारत निवडणूक आयोगाचं बोधचिन्ह तयार करून 23 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन विद्यार्थ्यांनी केलंय। शाळकरी मुलं आणि मुलींनी मैदानावर शिस्तबद्धरित्या आयोगाचा लोगो साकारला। हा सोहळा बघण्यासाठी शेकडो नागरिक स्टेडियमवर उपस्थित होते। भारत निवडणूक आयोगाचा लोगो तयार करून मतदानाचा संदेश देताना एक विक्रम घडवलाय असं प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलंय। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आचल गोयल, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे आदी या कार्यक्रमास उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर।
खेड शहरात इलेक्ट्रिक वस्तूचं दुकान फोडलं, 36,000चा माल लंपास. कोकण रेल्वे हाऊसफुल, मुंबईला निघालेले चाकरमानी संतापले. ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पापलेकावर गुन्हा. 57 ग्रामपंचायती स्वखर्चाने उभारणार गांडूळ खत निर्मिती प्रकल्प. आणि दापोलीत फुलला स्ट्रॉबेरीचा मळा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.